गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळील मालगोंद येथील मयत इसम यशवंत मोहन ठाकरे वर्ष 42 राहणार मालगोंदा हा 14 एप्रिल 2025 पासून घरातून मजुरीकरिता गुजरात राज्यातील विलीमोरा येथे गेलाय असे आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे वर्ष 38 हिने सासरे मोहन ठाकरे यांना सांगितले। तदनंतर ती स्वतः मजुरीकरिता बिलीमोरा येथे निघून गेली। घरच्यांनी यशवंतची नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली। कामासाठी बाहेर गावी गेला असेल तर तो घरी परतणार या आशेने घरचे आई वडील वाट पाहत होते। पाऊस सुरू झाला तरी अद्याप तरी यशवंत का घरी येत नाही, शिवाय त्याची पत्नी प्रभा ही पतीचा का शोध घेत नाही। सुमारे 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बळावली। घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेण मातीने सारवलेले दिसून आल्याने मयताचे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने पोलीस ठाण्यात सुनेविषयी तक्रार दाखल केली। पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा येथे पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। पोलिसांनी पंचनामा करून महसूल विभागाला समवेत घेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले, मात्र प्रेत आढळून आले नाही। प्रभाने पोलिसांनी तपासात गुंगारे देत आरोप फेटाळून लावले। पोलिसांनी सोडल्याने बिंदासपणे ती फिरत होती। 2 दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेतू ही 20 ते 25 दिवसांपूर्वी दीर घरी आले का असा तपास केला असता प्रभाने दारात असलेल्या यशवंतच्या चपला लपवत मांडीखाली ठेवत चपलावर बसून गप्पा मारला। ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही। खड्डा खोदला असता काही धागादोरा हाती न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते। मेथीने पती उत्तम यास ही सर्व हकीकत सांगत दक्षिणच असलेले पडका शौचालयाचा शोष खड्डा आहे, त्यामध्ये तर नाही ना असा अंदाज व्यक्त करीत जाऊन बघून या असे सांगितले असता उत्तमने संध्याकाळी जाऊन पाहिले असता त्या शोष खड्ड्यावर नीळ मासी पडत असून कुजलेल्या वस्तूसारखा वास येतोय असे लक्षात आले। खड्ड्यातील माती ओखरून पाहिली असता प्रेत असल्याचं आढळते। तातडीने पोलिसांना कळवण्यात येऊन चौकशीकरिता मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत चौकशी केली असता मीच कुऱ्हाडीचा फाशाने डोक्याचा मागील भागात टोला मारल्याने तो मयत झाला असल्याची कबुली दिली आहे। अखेर पंचनामा करीत तब्बल घरातच शोष खड्ड्यात पुरून ठेवलेले कुजलेले प्रेत बाहेर काढले असता केवळ हाडांचा सांगडा उरला होता। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले। शरीराचे मान, धड, हातपाय असे 3 तुकडे करून गोणीमध्ये भरून शोष खड्ड्यात प्रेत टाकून माती मुरुम, भातीचे फोतरे, प्लास्टिक पिशव्या टाकून त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेस्ट तसेच औषधे टाकून प्रेत घरातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले होते। हे सर्व एकटी पत्नी करू शकते का? कोणी मदत केली असावी का? आरोपी प्रभा हिचे माहेर डांग सीमावर्ती भागातील शिलोटमाळ येथे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। याबाबतीत शंका व्यक्त केली जाते। हत्येचे नेमके कारण समजले नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे, नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे, संदीप पगारे, रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड, लहुदास गायकवाड, रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नाशिक हे करीत आहे। मारेकरी पत्नीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून गजाआड केलाय। मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील असा परिवार आहे। एस मराठी न्यूज साठी सुरगाणा प्रतिनिधी सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।